कुठलं गाव? नेपाळ. कुठलं गाव? तामिळनाडू. हा? कोणतं? दिल्ली, कलकत्ता, हा? नागपूर. पुणे. पुण्यातलं कुठलं? पुण्यातलं नानापेठ. हा? कसबापेठ. अयोध्या, उत्तर प्रदेश. झाशी, गोवा, सातारा, साताऱ्याचे. कुठलं गाव? संगमेश्वर. ते आणि बहिरे जे आहे ते यांना ऐकायला काही येत नाही. अशा प्रकारे आपण बेवारस, अनाथ, निराधार, मनोरुग्ण लोकांचा आपण सांभाळ करतो आणि पूर्णपणे आपण या लोकांना मोफत सांभाळ करतो. हो हो. आश्रम आपलं दानशुरांवरती चालतं फक्त. आणि मला काय म्हणायचं आहे की हे सगळे लोक सगळं पोलीस स्टेशनला वगैरे सगळं हो हो. कायदेशीर पूर्णपणे बाबी पूर्ण करूनच फक्त. हां, डायरेक्ट आम्ही कुणालाही कुणाच्या नातेवाईकाकडनं इथं पेडवाले पेशंट कुणीही नाहीत, पैसे देऊन कुणीही नाहीत. या जागेवरती फक्त बेवारस जे पोलिसांकडनं आणि सुषमा हॉस्पिटल म्हणजे सरकारकडनं जे लोक येतात त्यांनाच आम्ही स्वीकारतो. म्हणजे सरकारकडून आलेल्या त्या लोकांना आणि बरेचसे लोक इथं लागलेला आहे. बरेचशा लोकांना हो, आमच्या इथे जे लोक आलेले आहेत ना, हे जो तरुण मुलगा दिसतो म्हणजे जेवढेही आहेत हे ट्रेचरवरती आलेले आहेत आणि आज रोजी हे एवढे नीट झालेत की आज रोजी हे मला मदत करतात. नाही, आता भरपूर मुलं चाललेले दिसतात तिकडे. हो, मदत करतात. लागलेले दिसतात. बऱ्याचशा गोष्टी ते म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही काही काळजी करू नका आणि व्यवस्थितपणे राहा आणि प्रत्येकाने गोळ्या औषधं वगैरे व्यवस्थित खावा. कारण दादा गायकवाड तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतात आणि ते अतिशय व्यवस्थितपणे पुरवतात. ते आपल्या मुलाबाळासारखं, आपल्या वडिलासारखं, आईसारखं असं तुम्हाला या ठिकाणी सांभाळतात. तर तुम्ही व्यवस्थित राहा, काही काळजी करू नका. आणि आपल्या आज खोर्धा अनाथ आश्रममध्ये आज श्रीधरजी जाधव हे आज आपल्या आश्रममध्ये बेवारस आजी आजोबांसाठी आणि तरुणांसाठी मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार जे तरुण आहेत त्यांच्यासाठी चर्चा करतात. मित्र त्यांना जगण्याची एक ऊर्जा निर्माण करतात, एक जगण्याची आशा निर्माण करतात मित्र. तेव्हा मी लेखक श्रीधरजी जाधव यांचे मी या जागेवरती आज खोर्धा अनाथ आश्रमच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.